हॉस्पिटल कामासाठी गरजू स्त्रिया व वॉर्ड बॉय पाहिजे आहेत। आकर्षक वेतन दिलं जाईल। त्वरित संपर्क साधावा। मालेगाव येथील सराफ बाजारात पाणपोईसाठी नागरिकांचा ठिय्या। बनवलेली पाणपोई तोडल्याने नागरिकांमध्ये संताप। मालेगावच्या 43 उष्ण तापमानावर नागरिकांना पाणी पाजणे म्हणजे पुण्याचे काम। महिलांचा आक्रोश। मालेगाव येथील सराफ बाजार टिळक रोड येथील नागरिकांनी व्यावसायिकांनी एक पाणपोई उभी केली होती। मालेगावची मुख्य बाजारपेठ असल्याकारणाने लांबून इतर गावाखेड्यातून नागरिक येथे खरेदीसाठी येत असल्याने तसेच मालेगावचा पारा 43 पार गेल्याने त्या ठिकाणी पाणपोई उभारली होती। मात्र पाणपोई जवळ असणाऱ्या एका महिलेने तिच्या हद्दीतही नसणारी सदर पाणपोई तोडली आणि तू पुन्हा होऊ नये म्हणून प्रयत्नही केले। तेव्हा तेथील नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली। त्यांनी त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन केले। याबाबत नागरिक, महिला यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। मात्र सदर पाणपोई त्या महिलेने का तोडली याची विचारणा केली असता सदर महिलेने बोलण्यास नकार दिला। आज आपण इथे सर्व याच्यासाठी जमलेलो आहे की आपण ज्या भागात जमलेलो आहे ती आहे आपल्या मालेगाव शहराची मुख्य बाजारपेठ आणि या मुख्य बाजारपेठेत येणारा प्रत्येक व्यक्ती हा प्रत्येक स्तरातला असतो। गरीबातला गरीबही येतो, श्रीमंतातला श्रीमंत येतो, पण प्रत्येक व्यक्तीला 20 रुपयाची पाण्याची बाटली घेऊन स्वतःची ताण भागवणं परवडत नाही। या भावनेतनं या सर्व व्यापारींनी इथे एक पानपोई लावली होती आणि तीही रस्त्यावर होती, कोणाच्याही मालकी हक्काच्या जागेत नव्हती किंवा कोणाच्याही नव्हती। पण समोरच्या लोकांची एवढी मती भ्रष्ट झालेली आहे की आज पाणी पाजायसारखं कुठल्याही प्रकारचं दुसरं पुण्य नाही, पण या बाजारपेठेतल्या सगळ्या लोकांनी तिथे पानपोई लावली जेणेकरून गरीबातल्या गरीब व्यक्तीलाही थंड पाणी पिऊन आपली ताण भागवता यावी। पण या बाईने ती पानपोई उखाडून टाकली। खरं वास्तविक त्यांचं जे दुकान आहे त्या दुकानाची जर इमारत आपण बघाल तर ही संपूर्णपणे जीर्ण झालेली आहे। तिच्यामुळे इतर सर्व दुकानांना धोका आहे। पण व्यापारी लोकांची एवढी समजदारी आहे की एखादी स्त्री जर व्यवसाय करत असेल, तिच्यातनं तिचा उदरनिर्वाह करायला तर तिला कुठल्याही प्रकारचा आपण त्रास दिला नाही पाहिजे। ही सगळी समजूतदारी ठेवून आजपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास व्यापारी लोकांनी दिला नाही। पण आज इथे पाणी पिणारा काही फक्त व्यापारी वर्ग नाही आहे। ही मुख्य बाजारपेठ असल्यामुळे इथे गरीब माणूस येतात, सगळे येतात, त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था केली असता हा असा मतिभ्रष्टपणा बाजारपेठेतले लोक किंवा या भागातले रहिवासी कोणीही खपवून घेणार नाही। ती पानपोई जिथे होती तिथे व्यवस्थित लागली तर ठीक आहे, अन्यथा ती कशी लावायची, काय लावायची हे बाजारपेठेतले लोक आणि इथे जमलेले सर्व लोक सगळ्यांना कळतं आणि ती लावलेच जाईल जिथे होती तिथे। तुमचं नाव काय आणि कावर बसले इथे आपण? मी विजय वसंतराव जगताप। हे चांगल्या कामासाठी आम्ही इथं बसलो आहे, कारण आता उन्हाचा तडाखा इतका जबरदस्त आहे की लोकांना पाणीसाठी वन करावं लागतं। आणि मालेगाव शहरात बघितलं तर जिथं तिथं पानपोई आहे। मग ह्या पानपोईला ह्या लोकांना तकलीफ का? बाहेरचे लोक येतात पाणीसाठी पाणी प्यायला बसता। मग यांचं म्हणणं असं आहे की बा इथं साधारण कोणीही गुळणा करू शकतो, त्याच्याने काही विरोध करायची जागा नाही। पाणी चांगलं पुण्याचं काम आहे। हे पुण्याच्या कामाला जर हे अडथळा देत असतील तर मग यांच्यासारखं मूर्ख कोणी नाही। कळतंय का? मी जे बोलतोय ते त्यांनी लक्षात घ्यावा। मग पूर्ण बाजार मंडी आहे, बाजारचे लोक चांगलेच कामं करताय ना, का त्यांच्या घरासाठी पाणी करताय? नाही ना। मग सार्वजनिक कामासाठी जर या अडथळा देत असतील तर मग याच्यासारखी दुर्दैव बात कोणतीच नाही। इथे कशासाठी जमलो? असे पानपोई चालू करासाठी जमलो। ती पानपोई चालू व्हायलाच पाहिजे आणि इथेच राहायला पाहिजे। बाबा आम्ही गरीब जोडा लोक 300 रुपये रोज बुडाय, आम्ही चांगला कामसाठी म्हणून आम्ही काय कोणले विरोध नाही शेत, खाली पानपोईसाठी आम्ही म्हणून एवढं चालू व्हायलाच पाहिजे बेटा। पुण्यना काम येतो चांगला आहे। मराठीत बोला तुम्ही, मला मराठी काय ती बाईले काही तकलीफ नाहीये, राहू द्या। 4 कडला 4 लोक येतच, पुण्यना काम येतो, काही वाईट काम नाहीये। आणि त्या बी लोक करा ना चांगल्यासाठीच करा ना, त्यासना काय पाहिजे। लोक गरीब येतच, कोणी हातपाय तुटेल काय तुटेल येतच, पाणी पेतच, काय होय ना तिला काय तकलीफ आहे बरं? लोक राजीचे चांगला काम आहे ना, चांगल्या कामसाठी। पण पानपोई इथे लागायलाच पाहिजे, तोपर्यंत लागणार नाही, आम्ही इथून उठणार नाही। बस काम आहे म्हणून पानपोळी आम्ही खोलायला आलोले। आमचं काय संबंध नाही, आम्ही काही झगडे भांडण करायला काय आलोले आम्ही। पण गरीब दुबळे पाणी पितील याच्याकरता आम्ही आलो। मग तिला का ही बाईला काही त्रास होतो का?
मग गरीब लोक चार इकडले चार येतील तर पाणी पिते ते पुण्य तुम्हाला घडल ना. हा आम्हाला काही पैसे आहे पाणी काय आम्ही लालची लोक नाहीये, पण एखाद्या गरीब आम्ही बी गरीबच लोक आहे. आम्ही काही लाखे सावकार नाहीये. माझं काय म्हणणं आहे, सगळे दुनिया पाणी पिईल, बाहेरचे लोक येतात बघ थकून जाता पाणी पितीन येतील याच्याकरता आम्ही आलो. नाही तर आमच्या खेडेपाड्याचे लोक येतात, आम्ही लोक सुद्धा बी येतात सोनारच्या दुकानात. पण आम्ही कसे आहे, आमच्या लग्न यावाचे लोक येतात, पण आले तर पाणी घोटभर पितात, सावलीत बसतात, याच्याकरता आम्ही आलतोय. आमचं काय आम्हाला पाण्याची फार गरज आहे. येणार जाणारला पाणी नाहीये बाई. पाण्याचा टोसकारा करून फोड तोड करून सत्यानाश करून पाणी पुरी चालू व्हायलाच पाहिजे. एवढंच लागत आम्हाला. काय नाही लागत. उन्हाळा पहिला मोठा मुश्किलचा चालू आहे. गावात बिमाऱ्या फैलू राहिल्या. पाणी तर 5 मिनिटाला लागत प्यायला. बस 2 शब्द आहे. पण पाण्याचे एवढं चालू व्हायलाच पाहिजे ना आम्हाला.